पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोदावरी नदीचं पूजन होणार आहे। नाशिक कुंभनगरी असल्याने मोदींना चांदीचा कुंभ देऊन आणि पगडी परिधान करून त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। मोदींच्या दौऱ्यामुळे रामकुंड परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश नाकारला जातोय। दरम्यान या दौऱ्यामुळे रामकुंड परिसरामध्ये होणारे धार्मिक विधी आता इतरत्र ठिकाणी केले जात आहेत। सकाळपासून बालाजी कोट रामसेतू पुलाजवळ धार्मिक विधी पार पडले जात आहेत। याचा आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नाशिकच्या रामकुंडावर येणार आहेत। त्यांच्या हस्ते गोदावरीचं पूजन देखील केलं जाणार आहे। मोदींना नाशिककरांच्या वतीनं पुरोहित संघाच्या वतीनं एक चांदीचा कुंभ देखील दिला जाणार आहे, कारण नाशिक ही कुंभनगरी म्हणून ओळखली जाते, त्यामुळे त्यांना चांदीचा कुंभ दिला जाणार आहे। त्याचबरोबर पगडी घेऊन त्यांचं स्वागत देखील केलं जाणार आहे आणि समोरच्याच बाजूला रामकुंडावर रामतीर्थावर त्यांच्या हस्ते गोदावरीचं पूजन होणार आहे। आपण नाशिकच्या या रामकुंडाचं स्थान महात्म्य आहे, कारण इथे अरुणा वरुणा गोदावरीचा संगम होत असतो। धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून हे प्रसिद्ध आहे। देशभरातून विदेशातून देखील इथे भाविक येत असतात। रोज सकाळी इथे नित्य नियमानुसार धार्मिक विधी पार पाडले जातात। दशक्रिया विधी असतील किंवा इतर विधी हे पार पाडले जातात। मात्र मोदींच्या दौऱ्यामुळे रामकुंड परिसर हा निर्मनुष्य करण्यात आलेला आहे। तिथे केंद्र आणि राज्याची सुरक्षा यंत्रणा तिथे तैनात आहे आणि जे दशक्रिया विधीसाठी किंवा इतर धार्मिक विधीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात त्यांना रामकुंडापासून साधारणतः 400 मीटर अंतरावर त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। साधू महंत असणार आहेत, नाशिकचे पुरोहित इथे असणार आहेत आणि मंत्रोच्चाराच्या गजरामध्ये इथे मोदींच्या हस्ते गोदावरीचं पूजन केलं जाणार आहे। हे पूजन झाल्यानंतर नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान जाणार आहेत, तिथे काळारामाचं दर्शन घेणार आहेत आणि तिथून पुढे ते सभेच्या ठिकाणी रवाना होतील। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक, गोदावरी काठ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।